नमस्कार, आपण पाहत आहात डीसी न्यूज मराठी. मी आहे आपल्या संगतीत दिव्या. सध्या महाराष्ट्रात बीड मधील बहुचर्चित विलास घुले हत्याकांडाची सर्वत्र चर्चा सुरू असून या प्रकरणात दररोज नवे धक्कादायक खुलासे होत आहे. या प्रकरणात बीडचे खासदार बजरंग सोनावणे आणि त्यांचा मुलगा सौरभ बजरंग सोनावणे यांचे नाव समोर आल्यानंतर मोठी खळबळ उडाली. तक्रारदाराच्या तक्रारीत नाव आल्यामुळे विशेष तपास पथकानं यांनी एसआयटी सौरभ सोनावणे यांची काही तास चौकशी केली. या हत्याकांड मागील कारणे आता समोर येऊ लागली आहे. पीडित महिलेने तक्रारीत म्हटले आहे की उमेश माने यांनी तिचा व्हिडिओ बनवून तिला ब्लॅकमेल केलं आणि सातत्याने त्रास दिला. तसेच विलास घुले यांनी तिघांच्याही शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी करत नकार दिल्यास तिच्या पतीला किंवा मुलांना ठार मारण्याची धमकी सुद्धा दिली. तक्रारीनुसार 20 तारखेला विलास घोले घरासमोर येऊन हॉर्न वाजवत शिवीगाळ करू लागला. त्यावेळी तिचे वडील, पती आणि नातेवाईक त्याला समजवण्यासाठी गेले असता त्याच्यावर काचेच्या बाटल्या आणि विटांनी हल्ला करण्यात आला. त्यानंतर तिच्या वडिलांना प्रतिकार केला. त्यातून ही घटना घडल्याचे महिलेने सांगितलं. महिलेने पुढे आरोप केला की रमेश घुले यांनी तक्रार दिल्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी तिला देण्यात आली. त्यानंतर उमेश माने विलास घुले हे बुलेट आणि काळ्या स्कॉर्पिओ मधून येण्यात वारंवार त्रास देत होते. 3 जून रोजी विलास घुले यांनी पुन्हा तिच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली आणि आरोप तिने सांगितला. 20 तारखेला दोघेही पुन्हा घरी आले आणि पुन्हा वाद झाला. कौटुंबियांनी समजवण्यासाठी गेले असता त्यांच्यावर परत काचेच्या बाटल्यांनी मारहाण करण्यात आली. संपूर्ण प्रकरणात न्याय मिळावा अशी तक्रार गांभीर्याने घेतली जात होती, अशी मागणी पीडित कुटुंबाने केली. दरम्यान या प्रकरणातील आरोपींच्या व्हिडिओमध्ये बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांचा मुलगा विलास घोलेची हत्या केल्याचा दावा करण्यात आला समोर आले आहे. त्यामुळे या प्रकरणात आणखीन खळबळ उडाली. या हत्याकांडात एकामागून एक धक्कादायक खुलासे होत आहेत. तर पाहत रहा डीसी न्यूज मराठी. थांबूया इथेच.